नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे आषाढी एकादशी का साजरी केली जाते। आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात, हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आहे। हा दिवस विविध कारणांसाठी साजरा केला जातो। त्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय ते आपण समजून घेऊ। भगवान विष्णूंच्या निद्रेचा प्रारंभ अशी मान्यता आहे की आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर योग निद्रेत जातात। ही निद्रा 4 महिने चालते आणि कार्तिक एकादशीला ते जागे होतात। त्यामुळे या काळात शुभ कार्यांना सुरुवात केली जात नाही, उदाहरणार्थ विवाह आणि गृहप्रवेश। पापमुक्ती आणि मोक्षप्राप्ती। आषाढी एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचे निवारण होते आणि मोक्ष प्राप्त होते, अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे। या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची उपासना केल्याने अक्षय पुण्य मिळते असे मानले जाते। एकादशी देवाची उत्पत्ती। एक पौराणिक कथेनुसार मृदुमान्य नावाच्या राक्षसाच्या वधासाठी भगवान विष्णू, ब्रह्मदेव आणि शिवसह सर्व देवांच्या श्वासातून एका देवीची उत्पत्ती झाली। ही देवी एकादशी होती, जिने मृदुमान्याचा वध करून देवांना संकटातून मुक्त केले। त्यामुळे एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने पापांपासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते। वारीची परंपरा काय आहे ते समजून घेऊ। पंढरपूरची वारी आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पायी पंढरपूरला जातात। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसारख्या अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात। विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागले हे वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात। ही वारी भक्ती आणि श्रद्धेचा एक महान सोहळा आहे। एकतेचे प्रतीक। पंढरपूरची वारी ही सामाजिक समानता आणि एकतेचे प्रतीक मानली जाते। यात विविध जाती लोक समाविष्ट असतात आणि ते विठ्ठल नामाचा गजर करतात। चतुर्मास प्रारंभ। आषाढी एकादशीपासून चतुर्मास सुरू होतो। हा काळ आध्यात्मिक उन्नती, आत्मचिंतन आणि धार्मिक कार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो। या 4 महिन्यात अनेक भाविक उपवास, जप आणि तप करतात। थोडक्यात आषाढी एकादशी ही भगवान विष्णूंच्या निद्रेची सुरुवात, पापमुक्ती, मोक्षप्राप्ती आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या पंढरपूर वारीचा महत्त्वाचा दिवस म्हणून साजरी केली जाते। हा दिवस भक्ती, श्रद्धा आणि आत्मिक शुद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। जय हरी विठ्ठल। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।